लाखो वारकरी महाराष्ट्रातून निघतात, कानाकोपऱ्यातून पंढरपूरला येतात. बऱ्याच जणांना अशी इच्छा असते की आपण वारीला जावं, पण वारी जवळ आली की नेमकी काहीतरी अडचण होते आणि वारी राहते. पण साधू संतांनी परमार्थ इतका सोपा केला, इतका सोपा केला, सगळ्यांनाच कदाचित वारीला येता यायचं नाही, महिना 15 दिवस त्या वारीमध्ये घालवताही यायचे नाही. संतांनी सांगितलं, नाही बाबा, तुझ्याच्यानं वारी झाली ना, एक काम कर, कधीतरी पांडुरंगाकडे जा आणि कडकडून त्याला मिठी मार. तुम्ही म्हणाल, आता पांडुरंगाला मिठी मारणं सोपं आहे का? तिथं 2 मिनिट दर्शनाला रांगेत तिथं उभं राहिलं तर लगेच ढकलायला 2-4 तयार. आता आलिंगन कुठं आहे का? जुने निळोबारायांचं प्रमाण आहे, निळा म्हणे आलिंगन, एकदा की पांडुरंगाला आलिंगन दिलं, वाटे समाधान जीवाशिवा. जीवाशिवाची भेट होते आणि त्या समाधानाचं वर्णन काय करावं हे निळोबारायांनी सांगितलं. लोक म्हणले, बाबा आता ते पांडुरंगाला आलिंगन देणं काही शक्य नाही. म्हटले, काही नाही ना, किमान पायावरती जाऊन डोकं ठेवा, पूजा करा. पांडुरंगाची पूजा केली की वैकुंठाचं दार तुमच्यासाठी खुलं झालं म्हणून समजा. लोक म्हणले, याला पूजेला खूप वेळ लागतो महाराज, अर्धा-पाऊण तास कुठं पूजेला घालवता? बाबा नाही, तुला पूजेला वेळ घालवता यायचा, फक्त पायावर डोकं तर ठेवून ये. किती सोपा परमार्थ सांगितला. तुला आलिंगन द्यायला वेळ नाही, तुला पांडुरंगाची पूजा करायला वेळ नाही, चरण देखी येल्या, तुझे नुसते चरण जरी बघितले ना तरी सुद्धा ही सगळी धावाधाव थांबली म्हणून समजा. म्हणले, बाबा चरणावरती डोकं ठेवायला तरी तिथे वेळ देतात का? 2 सेकंदात चला पुढं म्हणतात. ते म्हणले, नाही ना, तुला चरणावरती डोकं ठेवता आलं, एक काम कर, फक्त वाटे समाधान जीवाशिवा. जीवाशिवाची भेट होते आणि त्या समाधानाचं वर्णन काय करावं हे निळोबारायांनी सांगितलं. ते लोक म्हणले, बाबा आता ते पांडुरंगाला आलिंगन देणं काही शक्य नाही. म्हटले, काही नाही ना, किमान पायावरती जाऊन डोकं ठेवा, पूजा करा. पांडुरंगाची पूजा केली की वैकुंठाचं दार तुमच्यासाठी खुलं झालं म्हणून समजा. लोक म्हणले, याला पूजेला खूप वेळ लागतो महाराज, अर्धा-पाऊण तास कुठं पूजेला घालवता? बाबा नाही, तुला पूजेला वेळ घालवता यायचा, फक्त पायावर डोकं तर ठेवून ये. किती सोपा परमार्थ सांगितला. तुला आलिंगन द्यायला वेळ नाही, तुला पांडुरंगाची पूजा करायला वेळ नाही, चरण देखी येल्या, तुझे नुसते चरण जरी बघितले ना तरी सुद्धा ही सगळी धावाधाव थांबली म्हणून समजा. म्हणले, बाबा चरणावरती डोकं ठेवायला तरी तिथे वेळ देतात का? 2 सेकंदात चला पुढं म्हणतात. ते म्हणले, नाही ना, तुला चरणावरती डोकं ठेवता आलं, एक काम कर, फक्त पंढरपूरला जा, अशी प्रदक्षिणा घाल, मंदिरापर्यंत सुद्धा जाऊ नको. म्हणले, तिथं आषाढीला एवढी गर्दी आणि तुम्ही प्रदक्षिणा मारायला सांगताय? प्रदक्षिणा काय सोपी का? बाबा तू प्रदक्षिणा सुद्धा मारू नको, काही नाही, फक्त कळस बघून ये, देव कळसावर असतो. नुसता कळस जरी बघितला ना तरी भगवंत मिळाला. आता एवढ्या इमारती झाल्या आणि हे कळस दिसतो का? म्हणले, आता कळस नको बघू बाबा, पाहता मंदिराची ध्वजा, नुसती पताका बघ, ध्वजा बघ, तरी सुद्धा परमार्थ झाला. आता ती पताका दिसत नाही. एक काम कर, म्हणले, मंदिराला ना मागून जा, कुठं तू पताका बघू नको, कळस बघू नको, पाहता राऊळाची पाठ, तीर्थे घडती 360. नुसती राऊळाची पाठ बघून ये, आपल्याच्यानं ते पण व्हायचं नाही. म्हणले, मग तू हे काहीच करू नको, एक काम कर, फक्त पंढरपुरात जायचं, 1 पाऊल ठेवायचा, बाकी काहीच नाही, आणि लगेच निघून यायचं. ते म्हणले, त्यानं काय होतं? वाराणसीला 1 महिना चालणं, इकडं गोदावरीला 1 दिवस, आणि पंढरपुरातला 1 पाऊल सारखाच आहे. म्हणले, पंढरपुरात नुसतं पाऊल ठेवलं तरी भगवंताची प्राप्ती आहे, आणि एवढी गर्दी तिथं पाऊल ठेवायला जागा आहे का? म्हणले, मग आता करायचं काय? म्हणले, आता एक काम कर, तू डोळे झाक. झाकले का तुम्ही सगळ्यांनी? झाका बरं सगळेजण. माझे उघडे आहेत, मी बघतोय कुणी कुणी नाही झाकले. सगळ्यांनी झाकले का डोळे? हो का नाही? सगळ्यांनी झाकायच्या. नाही झाकल्यावर काय होतं, मी पुढे कृष्णाचं एक दृष्टांत सांगणार आहे तुम्हाला. पेंद्यानी डोळे झाकले नव्हते, काय झालं? कृष्ण बाहेर आणि ते सापडलं गवळणीकडे तिकडे. सगळ्यांनी डोळे झाकले का? ओके, हा, चला सगळे आता सोलापूरच्या एसटी स्टँडला या. आले का? 2 नंबर प्लॅटफॉर्मवरती गाडी लागलेली आहे, सोलापूर पंढरपूर. बसले का? तिकीट काढायपुरते डोळे उघडायचे थोडे, महिलांना फुकट आहे, त्यांनी नाही उघडले तरी चालतील.
हा चला, गाडी हल्ली का? आता डोळे झाकायचे आणि रामकृष्ण हरी करत 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 1 तासात तर पंढरपूर येत आहे. आलं का पंढरपूर? तिथं जाईपर्यंत जर तुम्ही रामकृष्ण हरी म्हणलात ना, पांडुरंगच येतोय पिशवी उचलायला. पंढरपुरात तुम्ही पोहोचले, चंद्रभागेत जायचंय, गेले का? हा, पाणी कसं गार लागलं का नाही पायाला? चंद्रभागेमध्ये पाय बुडवायचे. आता प्रदक्षिणा घालायची. एक प्रदक्षिणा घातली का? आता कुठं आलात? चोखोबा महाराजांच्या समाधीजवळ. हा चला, तिथं दर्शन घ्या, डोकं टेकवा. हा चला, पुढे यायचं बरं का. आता नामदेव पायरी लागली. हा, नामदेव पायरीला हात जोडा, तिथं पाय डोकं टेकवा. आलात का पुढं? हा, गरुड ध्वज आला का? हा, त्याला मिठी मारा, वाटलं तर कानाला धरून 3 उड्या मारा. हा चला, आता पुढं 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 यायचंय. हा, आलात का पुढं? आता पाय बघायचे देवाचे, विटेवर आहेत, कर कटेवर. कसा दिसतोय पांडुरंग? सुंदर ध्यान दिसलं का नाही? आणि काय कुठं जायची गरज आहे का? हुतात्मा स्मारकात पांडुरंग दिसला का नाही? हा, उघडा आता डोळे, दर्शन झालं असलं. काय किती सोपा परमार्थ सांगितला हो भगवंतानी, सांगा मला. अहो, इकडं आरणला सावता महाराज शेती करायचे आणि शेती करता करता ते बारं मोडायला लागले, तर त्या पाण्याला म्हणायचे असाच वाहत वाहत जा आणि माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. आता आरणच्या त्या शेतातलं बांधातलं पाणी काय पंढरपुरात जात होतं का? पण सावता महाराजांना माहित होतं, अरे या पाना फुलात, या झाडात, या पिकात माझा पांडुरंग आहे. भगवंताने इतकं साधू संतांनी परमार्थ सोपा केला. मुक्ती मिळवण्याची वेगवेगळी साधनं सांगितली असतील वेदांतात, पण ज्ञानोबरायांनी किती परमार्थ सोपा केला. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी. तुम्ही 10 तास रांगेत उभा नाही राहिला तरी चालत. उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधी येल्या. तुम्ही म्हणाल देवाच्या दारात 1 क्षण उभं राहिलं तो मुक्ती मिळते. आम्ही देवळात झोपायला आहे. हा, आता आम्ही झोपायलाच जर देवळात आहे, मग मुक्ती मिळाली का? तुम्ही नीट वाक्य ऐका. देवाची ये द्वारी, देवळाची ये द्वारी नव्हे. ज्ञानोबराय असं नाही म्हणले देवळाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने देवाची ये द्वारी. आणि देवाचं द्वार कशानं खुलतं? देवाचं द्वार ज्ञानानं खुलतं. भाईजींनी सांगितलं, अहंकार गेला, राग गेला, काम क्रोध गेला, तिथे देवाचं द्वार खुलतं. तुम्ही पांडुरंगाकडे जायची गरज नाही, पांडुरंग तुमच्या दारात येऊन नाचेल असा अधिकार तुम्ही प्राप्त करू शकाल. पण त्याच्यासाठी ज्ञान, भक्ती, प्रेम, वात्सल्य आमच्या मनामध्ये असलं पाहिजे. अहो, काय परिस्थिती आहे आज. मला ह्या ज्या सत्कार मूर्तींचे सत्कार केले हेवा वाटतो. या माणसांनी स्वतःला सिद्ध केलं, झोकून दिलं आपापल्या कार्यामध्ये. त्या कार्यात त्यांनी पांडुरंग परमात्मा पाहिला आणि आज एवढ्या हजारो लोकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिला. हजारो लोकांची कुटुंब यांच्या जीवावरती चालतात. मला वाटतं याच्यापेक्षा चांगला परमार्थ काय असू शकतो सांगा. आणि ही सुरुवात करणं गरजेचं आहे. आज एका ताईचा 100 पैकी 100% मार्क. मला तिचे मार्क ऐकल्यावर वाटलं आमचे मार्क तुझ्या पुढे पार दारिद्र्यरेषेच्या खाली होते. तुझ्या एकटीच्या मार्कात 2 गरीब पोरं पास झाली असते. 100 पैकी 100% मार्क पडलेत तिला. माहिती, कौतुक आहे. मला खूप छान वाटलं. आज जर आम्हाला आमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलायची असेल ना, शिक्षण सोडून दुसरा पर्याय आमच्या समोर उपलब्ध नाही. म्हणून लेकरा बाळांना शिकवलं पाहिजे, त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल घडावेत, याच्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. आणि भाईजींनी सांगितलं की एखाद्या गोरगरिबाचं पोरग जर चांगले मार्क मिळवले ना, त्याच्या घरी जा, त्याला विचारा तुला काय हवंय का, तुला मदत हवी आहे का. आणि हे का करायचं माहितीये? मी म्हणेल परमार्थ बाजूला ठेवा, त्याच्या पाठीमागे थोडासा स्वार्थ सुद्धा आपला असला पाहिजे. स्वार्थ काय? आज जशी सामाजिक परिस्थिती आहे, यात जर गरिबी आणि श्रीमंती ही दरी जर वाढत गेली ना, श्रीमंतांना रस्त्यावरती चालता सुद्धा येणार नाही. ही दरी जर वाढली तर. नगर जिल्ह्यामध्ये छोटंसं गाव आहे माझं, पारगाव नावाचं, आणि माझ्या गावामध्ये MH14 पासिंगची गाडी आली होती. MH14 म्हणजे जिथं काशीद महाराज राहतात ते. आणि MH14 म्हणजे काय साधन आहे? तुम्ही येऊन बघा काय परिस्थिती आहे. अशी गाडी आली आमच्या गावात, ड्रायव्हरनं अशी काच खाली घेतली. 40-50 हजाराचा गॉगल होता, गॉगल सुद्धा काढला नाही त्यानं. असंच काच खाली घेऊन एका लहान पोराला विचारले पारगाव कुठे आहे? बरं, गाडी आता पारगावातच आहे. आणि त्याला विचारलं पारगाव कुठे आहे? पोरगा म्हणलं पारगाव ना, हा 10 किलोमीटर पुढे जा, वडगाव लागतंय, कोण पण सांगल पारगाव. मी त्याला म्हणलं खोटं का सांगितलं? म्हणला MH14 आहे, काय कमी म्हणला, जाऊ द्या पुढे येते की पेट्रोल घालून मागं. ही गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे, लक्षात घ्या. पुण्यातलाच एक किस्सा सांगतो. एका माथे फिरून रात्रीत 50 गाड्या पेटून टाकल्या पार्किंग मधल्या.
आणि सकाळी पोलिसांनी पकडलं. पोलिसांनी विचारलं, बाबा का पेटवल्या? आपल्याला घेता येत नाही म्हणल्या. पेटून टाकल्या यांच्या. आम्हाला एसटीचं तिकीट काढता आहे ना, हे एसी गाड्यांमधून फिरतात, पेटून टाकल्या. काय करायचं ते करा. ही गरिबी आणि श्रीमंतीच्या संघर्षाची सुरुवात आहे. आपल्याकडे खूप पैसे असतील पण आपल्याला खर्च करायला बाहेर पडता सुद्धा यायचं नाही. तुम्ही 50,000ची साडी घालू शकाल, तुम्ही लाखभर रुपयाचा सूट घालू शकाल, पण सार्वजनिक कार्यक्रमात जाताना महागडे कपडे घालता येणार नाहीत. घरातच 6x6चा आरसा लावायचा. तुम्ही 50,000ची पैठणी घालायची, तुम्ही लाखभर रुपयाचा सूट घालायचा. तुम्ही त्यांना म्हणायचं किती छान दिसताय. तुम्ही म्हणायचं तुम्ही पण फार रुबाबदार दिसताय. हा काढून ठेवा, साधे घाला, आपल्याला बाहेर जायचं. आपली गाडी असेल पण बाहेर फिरता येणार नाही, लोक फोडून टाकतील. आपलीच गाडी, सहकार तत्वावरती एक ग्राउंड तयार करायचं, सगळ्यांनी पार्किंग लावायचे, तिथं 2-4 वॉचमॅन ठेवायचे. आणि पोरग म्हणलं ना, पप्पा आपल्या स्कॉर्पिओतून चक्कर, सांगू नको कोणाला आपली म्हणून, टमटमनं पोरग ग्राउंड मध्ये न्यायचं, सुरक्षितेत चक्कर मारायची, गाडी पार्किंगला लावायची, परत टमटमनी घरी यायचं. ही परिस्थिती होईल. आणि ही होऊ नये असं जर वाटत असेल, साधू संतांना कधी कळलंय? ज्ञानोबाराय शेकडो वर्षापूर्वी म्हटले, जो जे वांछील तो त्याला हो प्राणी जात. काय काय साधू संतांची भूमिका आहे. भाईजींनी आता सहकारावरती बोलले, वसुदैव कुटुंबकम, हे सगळं विश्व आमचं घर आहे. ही व्यापक भूमिका साधू संतांनी मांडली. सहकाराचा कायदा 1904ला आला, पण त्याच्या अगोदर भारतामध्ये सहकार चळवळ रुजली गेली. साधं उदाहरण सांगतो, मद्रासमध्ये शेतकऱ्यांनी ब्रिटिशांना कर्ज मागितलं होतं आणि ब्रिटिश म्हणले, यांना कर्ज द्यायचं ना, अशी एखादी यंत्रणा तयार करा, पैसे त्यांचे आणि कर्ज त्यांचं. फेडरिक निकोल्सन नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता, त्याला अशी यंत्रणा कुठे आहे का हे शोधण्यासाठी जगाचा दौरा करायला पाठवलं. आणि जर्मनीमध्ये रायफेजन म्हणून एक बँक होती. त्या रायफेजनच्या तत्वावरती अशी सहकारी सोसायटी आपल्याला इथे करता येईल का, अशी सहकारी बँक पहिल्यांदा मद्रासमध्ये स्थापन झाली. नंतर 1904ला सहकाराचा कायदा आला. 48ला विठ्ठलराव विखे पाटलांनी नगरमध्ये सहकारी साखर कारखाना सुरू केला. मग सहकारी बँका, पतसंस्था, सहकारी सोसायट्या, सहकारी दूध संघ, सहकारी गृहनिर्माण संस्था आणि सहकार्याची चळवळ महाराष्ट्रात, भारतात सगळीकडे पसरली गेली. आज 23,115 विविध कार्यकारी सोसायट्या आहेत महाराष्ट्रामध्ये. भाईजी त्यातल्या निम्म्या तोट्यात आहेत. एक वेळ तोटा समजू शकतो, अनिष्ट तफावत समजू शकतो, पण त्यातल्याही निम्म्या सोसायट्या फक्त पिशवीत आहेत. सोसायटी सापडायची म्हणलं तर सचिव सापडून आणावं लागतो. इकडून तिकडून सचिव सापडला तर त्याला पिशवी सापडावं लागते. मग पिशवीतून सोसायटी बाहेर येते. आणि ते सोसायटीचं काम काय? मार्केट कमिटीला मिळालेला मतदानाचा अधिकार, जिल्हा बँकेला मिळालेला मतदानाचा अधिकार ठराव करून द्यायचा, याच्या पलीकडे त्या सोसायटीचं काम नाही. सोसायटीच्या इलेक्शनला लाखो रुपये खर्च आणि सचिवाचा पगार द्यायला पैसे नाहीत. आमच्याकडे निवडणूक झाली, एक जण म्हणला काही कर, मला मे मध्ये लगेच चेअरमन कर. तुला अरे मी आत्ता जानेवारीत झालोय, माझं अजून वर्ष नाही, तुला लगेच मे मध्ये? त्यांना जून मध्ये पुन्हा तू हो. आणि म्हणले मे मध्ये काय? नाही म्हणला पोराचं लग्न आहे, पत्रिकेवर नाव टाकाय पुरतं तर चेअरमन व्हावं लागते. कशी ही चळवळ आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत? आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये जी सहकार चळवळ रुजली, कारखाने उभे राहिले, दूध संघ आले, शाळा कॉलेजेस झाले, परिस्थिती बदलत गेली. पण भाईजींनी जसं सांगितलं, सहकारातले मालकच त्या सहकारी संस्थांकडे उत्पन्नाचं साधन म्हणून बघायला लागले आणि सहकारी चळवळीची वाईट अवस्था झाली. आणि म्हणून हा सहकार रुजावा ही संकल्पना जर कुणी मांडली तर ती साधू संतांनी मांडली. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू. काय काय ही भावना काय? एकमेकांना सहकार्य करण्याची ही जी भावना आहे तुकोबारायांची, मला वाटतं ही संकल्पना लोकांच्या मनामध्ये रुजली पाहिजे आणि याच्यासाठी काम करावं लागेल. आणि म्हणून ज्ञानोबाराय, तुकोबाराय या सगळ्या साधू संतांकडे कोणत्या उद्देशानं पाहायचं, येणाऱ्या पिढ्यांना ज्ञानोबाराय, तुकोबाराय काय सांगायचे, मला वाटतं हे सांगण्यासाठी जनकल्याण उद्योग समूहाचे हजारे साहेब, मी आपले मनापासून धन्यवाद, आभार मानतो की आपल्याला असं वाटलं, कदाचित कुठलाही कार्यक्रम ठेवता आला असता, काही करता आलं असतं. तपपूर्ती सोहळा आहे, तपपूर्ती सोहळा करत असताना त्यांच्या मनात आलं की आपण ज्ञानोबारायांचं चरित्र लोकांच्या समोर मांडावं. आणि मला वाटतं ज्ञानोबारायांचं चरित्र हे असं आहे, 2 दिवस झाले आपण ऐकतायत आणि काल आपण पाहिलं विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांचं लग्न झालं. त्यांच्या पोटी 4 मुलं जन्माला आली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताई. ज्यांच्या पोटी निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई जन्माला आले, त्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीला लोकांनी माणूस म्हणून सुद्धा वागणूक दिली नाही हो. विठ्ठलपंत जर मंदिरात गेले ना, लोक त्यांना पाया पडू देत नव्हते, मंदिरात येऊ देत नव्हते, तुम्ही धर्म बुडवला म्हणायचे. आणि ज्ञानेश्वर महाराज इंद्रायणीमध्ये आंघोळीला गेले तर तिथल्या लोकांनी इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवू दिलं नाही ज्ञानोबारायांना. लहान सगळी पोरं दगड धोंडे घेऊन मागे लागायची. तुम्हाला इथे
इंद्रायणीमध्ये पाऊल ठेवायचा अधिकार नाही. ज्ञानोबा आहे मोठ्या धाडसानं इंद्रायणीमध्ये तिथे समोर उभे राहिले. ज्ञानोबारायांनी त्या इंद्रायणीचं पाणी असं उंजळीत घेतलं आणि स्वतःला ज्ञानी समजणाऱ्यांना प्रश्न विचारला, का या उंजळीत दिसणारा चंद्र, इंद्रायणीच्या पाण्यात दिसणारा चंद्र आणि साक्षात गंगेच्या पात्रात दिसणारा चंद्र एकमेकांपेक्षा वेगळा आहे का? आणि मग मी जर पाऊल ठेवलं, इंद्रायणीमध्ये जर मी स्पर्श केला, तर ती इंद्रायणी अपवित्र होईल कशी? स्वतःला विद्वान समजणाऱ्या धर्ममार्तंडांनी जे शास्त्र आहे त्या शास्त्राचं शस्त्र बनवलं आणि या चिमुकल्यांवरती फटकारे उगारले. मोठी मोठी माणसं पण लहान पोरांना सांगायला लागली, अरे बघता काय, संन्यासाची पोरं आहेत, हुसकून द्या यांना. दगडधोंडे उचलले आणि ज्ञानोबारायांच्या मागे लागली पोरं. ज्ञानोबाराय पळत झोपडीकडे जायला निघाले. जाता जाता पाय घसरला, खाली पडले, हाताला जखम झाली आणि ती जखम तशीच पंचाच्या आड लपवली आणि झोपडीत जाऊन बसले. एका कोपऱ्यात जाऊन बसले माऊली. माऊली आंघोळीवरून आले, स्नान करून आले की मुक्तीनं पळत जावं. ए दादा चल ना रे, बघ बरं या पाठातलं मला सांग, काय या रुचेचा अर्थ नेमका काय? दादा भगवान श्रीकृष्ण असं का म्हणतात? मुक्ताईनं प्रश्न विचारून भांबावून टाकावं ज्ञानोबारायांना. पण आज मात्र ज्ञानोबाराय झोपडीच्या कोपऱ्यात बसून रडत होते. डोळ्यातले अश्रू पाहिले आणि मुक्ताईनं आवाज दिला, आई ज्ञाना रडतोय ग. तशी रुक्मिणी पळत आली. रुक्मिणीनं ज्ञानोबारायांकडे पाहिलं, धावतच गेली. ज्ञानोबारायांना जवळ घेतलं आणि विचारलं, ज्ञाना डोळ्यात पाणी का, रडतो का? तुला कोणी काही बोललं? हे नाही गाई, मला कोण बोलणार, रस्त्यानं येताना जरा पडलो, खरचटलं म्हणून डोळ्यात पाणी आलं. ज्ञाना सगळ्या जगाला चालायला शिकवणारा तू आणि तू पडला सोय रे, खरं सांग. ज्ञानोबांना त्यांचे अश्रू आवरता आले नाही आणि आईच्या गळ्यात पडून ज्ञानोबा रडू लागले. तितक्यात विठ्ठलपंत आले आणि मग विठ्ठलपंतांना सांगितलं, काही करा, पैठणला जा, पण माझ्या लेकरांना मात्र माणूस म्हणून जगू द्या. बाप आपल्या लेकरांसाठी काय करू शकतो ना, हे विठ्ठलपंतांनी दाखवून दिले. अनवाणी पावलांनी विठ्ठलपंत निघाले पैठणला. ज्या पैठणच्या सभागृहामध्ये विठ्ठलपंतांनी सभा गाजवल्या, ज्या पैठणच्या सभागृहामध्ये अनेक विषयांवरती विठ्ठलपंतांनी भाष्य केलं, शास्त्रावरती विठ्ठलपंत बोलत राहिले, लोक ऐकत राहायची. आणि त्याच पैठणच्या सभागृहात विठ्ठलपंत असे हात जोडून उभे होते, माझ्या लेकरांना माणूस म्हणून जगू द्या. तुम्ही द्याल ते प्रायश्चित्त भोगायला मी तयार आहे, पण आम्हाला मात्र माझ्या लेकरांना माणूस म्हणून जगू द्या. विद्वानांनी अशा पोथ्या चाळल्या आणि सांगितलं, विठ्ठलपंत तुम्हाला एकच प्रायश्चित्त, आणि ते म्हणजे देहांत प्रायश्चित्त. सरसरून अंगावर काटा आला विठ्ठलपंतांच्या. ज्या पोरांना माणूस म्हणून जगता यावं याच्यासाठी या दरबारामध्ये आलो, त्या लेकरांचं उद्याचं जगणं आपल्याला पाहायला मिळणार नाही. पण आम्ही या जगात असो नसो, माझी लेकरं मात्र सुखानं राहिली पाहिजे. पैठणच्या विद्वानांनी काय सांगितलं? आपल्या पोरांना माणूस म्हणून जगता येईल. रुक्मिणी आपल्या पोरांना धर्मात घेतील की नाही मला ठाऊक नाही, पण आपल्याला मात्र देहांत प्रायश्चित्त सांगितलं. माझ्या लेकरांना माणूस म्हणून जगता यावं याच्यासाठी एकदा काय 1000 वेळा देहांत प्रायश्चित्त घेऊ, पण माझ्या लेकरांना मात्र जगू द्या. विठ्ठलपंतांनी पोथीतून एक कागद काढला, लेकरांसाठी त्या कागदावरती 4 ओळी लिहून ठेवल्या. रुक्मिणीनं त्या पोरांकडे डोळे भरून पाहिलं. रुक्मिणीला वाटत होतं मुक्तीला उठवावं, तिला सांगावं, मुक्ते सूर्य उगवलाय, उठा. असा आवाज उद्या सकाळी तुमच्या कानावर येणार नाही. तुम्हाला उठवायला तुमचे वडील नसतील,
सूर्याची कोळी पूर्ण अंगावरती आली की उठायचं, पक्ष्यांचा किलबिलाट कानावरती आला की उठायचं. रुक्मिणीला वाटलं ज्ञानाला उठवावं आणि त्याला सांगावं, ज्ञाना, आमच्या पाठीमाग या लेकरांची आई, या लेकरांचा बाप तूच आहेस रे, माझ्या मुक्तीला सांभाळ. रुक्मिणीला वाटलं लेकरांच्या गालावर ओठ टेकवावे, त्यांचा शेवटचा पापा घ्यावा, त्यांच्या अंगावर शेवटचं पांघरून टाकावं. पण पोरं जर उठली तर संसारातून पाय निघायचा नाही. शेंगाचे 4 दाणे कधी लेकरांना सोडून खाल्ले नाही. आज या साऱ्या उघड्या आभाळात सोडून जायचं पोरांना. रुक्मिणीनं शेवटचं लेकरांकडे पाहिलं, पायातले जोडवे काढले, पांडुरंगाच्या समोर ठेवले आणि दारातून शेवटचं प्रेत उचलताना जसा हुंदका दाटून येतो तसा हुंदका दाटून आला रुक्मिणीचा. पण आवाज येईल आणि लेकरं उठतील म्हणून तसाच हुंदका गेला. डोळ्यातल्या अश्रूंना जागा करून दिली आणि निघाली रुक्मिणी आणि विठ्ठलपंत शेवटच्या प्रवासाला. एक एक पाऊल टाकत टाकत आता शेवटचं पाऊल येऊन थबकलं.